गावाकडं हल्ली शांत शांत असतं. एकीकडं काम करायला तरुण मुलं उपलब्ध नाहीत आणि दुसरीकडं तरुण मुलं काम करायला तयार नाहीत, असं आजचं चित्र आहे. शाळांमधून बाहेर पडलेला वर्ग निस्तेज आणि निरुत्साही आहे. फारच थोडे पर्याय उपलब्ध असलेली ही मुलं संधीच्या शोधात जमेल तशी शहरात थडकत आहेत. शहरांमध्ये कोणी यावं आणि कोणी नाही, हा खरं तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण केवळ हतबलतेमुळं कुणालाही आपलं घर सोडायला लागू नये, ही साधीच गोष्ट आहे. गावाकडे राहणाऱ्याला तिथं सन्मानानं राहता आलं पाहिजे. पण पैसा आणि ज्ञान खेड्यांमध्येही मिळू शकतं, हा विश्वास आज कुणालाच वाटत नाही. आजचा प्रश्न नेमका काय आहे? मुलांमध्ये आत्मविश्वास का नाही? आपण मुलांना 10-10 वर्ष शाळेत पाठवतो, ते कशासाठी? चांगली नोकरी मिळण्यासाठी की चांगला उद्योग करण्यासाठी? मग यापैकी नेमकी कशाची पायाभरणी आजच्या शाळेमध्ये होते? मशागत नीट झाली नाही तर पीक भरघोस येणार कसं? हा प्रश्न खरोखर विचार करण्याजोगा आहे की ज्या देशात 80% मुलं 10वीच्या आधी शाळेतून बाहेर होतात, त्या देशात नेमकी गडबड काय आहे? काम और ज्ञान का आपस में एक रिश्ता है. वो रिश्ता आज की स्कूली शिक्षा ने तोड़ दिया है. आज जो स्कूली शिक्षा है वो काम को अलग मानती है और ज्ञान को अलग कर लेती है. आजचं शिक्षण कसं आहे की ते चार भिंतीच्या आत बंदिस्त आहे, नंतर पुस्तकामध्ये रुतलेलं आहे, आणखीन परीक्षेच्या गळफासावर लटकलेलं आहे आणि वसाहती आहे. आज की स्कूली शिक्षा चिंतन को रोकती है, बढ़ाती नहीं है. सृजन करने की ताकत खत्म करती है. जो लोग 10वीं 12वीं तक पढ़ जाते हैं उनको फिर बहुत तंग रास्ते दिखते हैं जीवन के. बस इतना ही कर सकता हूं. या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी अनेक लोक आपापल्या परीनं काम करतात. पाबळचा विज्ञान आश्रम गेल्या 25 वर्षांपासून यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर काम करतोय. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर शाळेपासूनच सुरू केला तर फार महत्त्वाचे बदल घडवून आणता येतील, हा विज्ञान आश्रमाचा विश्वास आहे. तुम्हाला हा प्रश्न पडू शकेल की यात नवीन काय आहे? विज्ञान हा विषय शाळेत नेहमीच शिकवला जातो. टेक्निकल कोर्सेस तर अनेक ठिकाणी घेतले जातात. मग विज्ञान आश्रम नेमकं वेगळं काय सांगतो? मुळात विज्ञान आश्रम हे नेमकं काय आहे? शाळा की कुण्या स्वामींचा आश्रम? विज्ञान आश्रम ही एका संशोधकानं सुरू केलेली शिक्षणाची प्रयोगशाळा आहे. विज्ञान आश्रम ही काही स्वतःच्या वेगळ्या शाळा काढणारी संस्था नव्हे. नेहमीच्याच औपचारिक शाळांमधल्या शिकवण्याच्या आणि मूल्यमापनाच्या पद्धतीत मूलभूत बदल घडवून आणणे, हा विज्ञान आश्रमाचा उद्देश आहे. पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर असलेलं शिरूर तालुक्यातलं हे पाबळ गाव. लोकवस्ती साधारण 10,000. पाबळमध्ये वर्षाला जेमतेम 500 मिलीमीटर पाऊस पडतो. अशा या आडगावात 1983 साली डॉक्टर श्रीनाथ कलबाग यांनी विज्ञान आश्रमाची स्थापना केली. विज्ञान आश्रम हा पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेचा एक भाग आहे. Education should be the base from which development must spring. But at best, our educational system has been only a supplier of the demands of development. There is practically no community involvement in our educational system, apart from maybe paying the costs of education. It has also downgraded science to a level where people see it as a subject that they can only master by learning by rote. The solution to this is, I think, to give through education the capability to act. शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास साधता येईल, असा डॉक्टर कलबागांचा विश्वास होता. आणि त्यासाठी त्यांनी RDES म्हणजेच रुरल डेव्हलपमेंट थ्रू एज्युकेशन सिस्टीम या संकल्पनेची आखणी केली. दारिद्र्य रेषेखालचा आणि ग्रामीण समाज हा RDES या योजनेचा केंद्रबिंदू होता. खरं तर विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये
परिवर्तन घडवून आणण्याची मोठी ताकद असते. नवीन नवीन तंत्रज्ञान येत जातं, पण या गटांना त्याचे फायदे मिळत नाहीत. याची कारणं काय? पहिलं कारण म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर सामान्य लोकांचं जगणं सुखकर व्हावं यासाठी होत नाही. दुसरं कारण सामाजिक आहे. म्हणजेच तंत्रज्ञानातल्या बदलांचे फायदे करून घेण्यासाठी सुद्धा लोकांच्या एक प्रकारच्या तयारीची किंवा मानसिकतेची गरज असते. म्हणजे नेमकं काय? काम करताना नोंदी ठेवणं, एकरी उत्पादनासारख्या दृष्टिकोनातनं विचार करणं, अशा वैज्ञानिक विचाराची आपल्या लोकांना अजून सवय नाही. अजूनही आपल्याकडे याची कार्यसंस्कृती किंवा वर्क कल्चर तयार झालेलं नाही. प्रयोगातून शिकणं, निरीक्षण करणं, अनुमान काढणं आणि परत प्रयोग करणं या पद्धतीनं फक्त प्रयोगशाळांमध्येच कामं होतात असा आपला समज झाला आहे. पण हा विचार आपल्या रोजच्या कामात आला तर परिस्थिती खूपच बदलू शकते. आणि हाच विचार शिक्षणाच्या माध्यमातून समाजात रुजवावा असा डॉक्टर कलबागांचा प्रयत्न होता. RDESची ही कल्पना विकसित करताना गेल्या 25 वर्षात विज्ञान आश्रमानं अनेक शैक्षणिक प्रयोग केले. जवळच्या 3 शाळांमध्ये अनेक वर्ष त्याची चाचणी घेतली, आलेल्या अडचणी दूर केल्या. आज RDESचा हा विचार IBTच्या स्वरूपात देशभरच्या शाळांमध्ये राबवता येईल या टप्प्यावर विज्ञान आश्रम पोचलाय. RDES या योजनेमध्ये निसर्ग हाच अभ्यासक्रमाचा सिलेबस आहे. सजीव आणि निर्जीव असे त्याचे 2 भाग आहेत. गृह आरोग्य, शेती पशुपालन, अभियांत्रिकी आणि ऊर्जा पर्यावरण हे 4 विषय मुलांना शिकवले जातात. हा अभ्यासक्रम 2 प्रकारे राबवला जातो. पहिला म्हणजे इथं विज्ञान आश्रमातच चालणारा 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स, डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी. दुसरा प्रकार म्हणजे नेहमीच्या शाळांमध्ये 8वी ते 10वीच्या मुलांसाठी चालवला जाणारा 3 वर्षांचा IBT कोर्स, इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी, म्हणजेच मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख. आपण आपल्या रोजच्या जगण्यापासून निसर्ग काहीतरी वेगळा आहे अशा समजुतीत असतो आणि तंत्रज्ञान ही काहीतरी भलतीच गोष्ट आहे असं मानतो. पण विज्ञान आश्रम या सगळ्याचा एकत्रित विचार करतो. विज्ञान आश्रम समजावून घ्यायचा तर थोडा वेळ द्यायला हवा. इथं घाईगडबडीनं येऊन गेलात तर थोडी फसगत व्हायचा धोका आहे.